नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी आपल्याला एक छानसा क्विल्ट दाखवणार आहे. याला 3D पिन व्हील क्विल्ट असं म्हणतात. हे क्विल्ट कापायलाही सोपं, शिवायलाही सोपं, जोडायलाही सोपं आणि पटकन कमी वेळात होणारं असं हे क्विल्ट आहे. चला तर आपण आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. या क्विल्ट मधला एक ब्लॉक बनवण्यासाठी आपल्याला 2 रंगांचे चौकोन लागतील. तर त्यातला एक रंग आहे तो आपल्याला डार्क ठेवायचा आहे आणि दुसरा ठेवायचा आहे लाईट रंग, म्हणजे एक अगदी गडद रंग ठेवायचा आहे आणि एक जरा थोडासा लाईट रंग ठेवायचा आहे. आणि यासाठी आपल्याला समान आकाराचे चौकोन दोन्ही रंगांचे कापून घ्यायचे. तर एक ब्लॉक बनवण्यासाठी म्हणजे एक भाग बनवण्यासाठी आपल्याला एका रंगाचे 4 चौकोन लागतील आणि दुसऱ्या रंगाचे पण 4 चौकोन लागतील. परंतु याला बाकी काहीही करायचं नाहीये, फक्त चौकोन कापायचेत आणि ते सुद्धा दोनही रंगांचे 4 आणि 4 असे कापायचेत. तर आता मी इथे काय केलंय, माझ्याकडे राहिलेले तुकडे होते तर त्या राहिलेल्या तुकड्यांचा उपयोग करायचा. हे ब्लाऊज शिवून राहिलेले तुकडे होते आणि हे फ्रॉक शिवून राहिलेले तुकडे होते, तर याचा उपयोग करायचा म्हणून मी आता हे एक क्विल्ट बनवतीये. तर एक ब्लॉक त्या क्विल्ट मधला मी आत्ता बनवणार आहे आणि तो मी तुम्हाला आधी दाखवते कसं करायचं ते. काही जास्त त्याला कष्ट करावे लागत नाहीत. हे असं सुलट बाजूनी हे असं दुमडून घ्यायचं. हे बघा, आता हा मी चौकोन कापला होता, परंतु असा दुमडल्यानंतर हा इथे माझा थोडासा एक्स्ट्रा राहिलेला आहे, तर तो मी आता आधी कापून घेणार. म्हणजे काय होईल, तो बरोबर एका मापाचा चौकोन होईल आणि त्याच मापाने हा दुसरा पण चौकोन मी करून घेणार. मी अंदाजाने घेतलेले होते हे तुकडे, कारण हे राहिलेले होते त्यामुळे मी अंदाजाने हे केलेलं होतं. आता याच आकाराचा मी हा पण चौकोन कापून घेते. तुम्ही कुठलाही माप घ्या. आता मी हे साधारण 7.5 बाय 7.5 घेतलेले आहेत. तुम्हाला छोटे करायचे असतील तर तुम्ही छोटे पण करू शकता, पण मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवायचा या हिशोबाने आता हे बनवते. तर एक जो डार्क आहे तो खाली ठेवायचा, लाईट आहे तो वर ठेवायचा आणि वर जो तुम्ही घेणार आहात त्याचा असा त्रिकोण करून घ्यायचा. असा त्रिकोण केल्यानंतर पुन्हा हा असा दुमडायचा. हे बघा, असा दुमडायचा आणि हे याला इथे जोडून घ्यायचं. हे बघा मी कसं केलं, आधी त्रिकोण केला, नंतर हा त्रिकोण असा दुमडला, असा त्रिकोण करून असं दुमडलं आणि आता हे खालच्या चौकोनाच्या एका कुठल्या तरी बाजूला हे असं ठेवायचं आणि याच्यावर टीप मारायची. याला तुम्ही कुठल्याही रंगाचा दोरा वापरू शकता. तर माझ्याकडे आधी जो मशीनला लावलेला जो दोरा होता ब्लाऊज शिवण्यासाठी या रंगाचा, तोच मी आता कंटिन्यू करणार आहे. हे बघा, हे असं ठेवायचं आणि याच्यावर एक अशी टीप मारून घ्यायची. हे जोडून घेतलं. आता आपल्याला असंच 4ही चौकोनांना करायचंय. हे मी आता कसं केलं तसंच मी तुम्हाला अजून एक दाखवते. मी मगाशी तुम्हाला एका चौकोनाला हे असं डिझाईन करून दाखवलं. परत अजून एक तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय. जो चौकोन तुम्ही वर ठेवणार आहात त्याचा असा त्रिकोण करून घ्यायचा आणि हा त्रिकोण करून घेतल्यानंतर हे बघा, हे टोक आहे ना, हे टोक इकडे असं पकडायचं आणि ते इथे आणून जोडायचं. असं जोडून झाल्यानंतर हे व्यवस्थित
या कापडावर ठेवायचं आणि इथून त्याला अशी सरळ टिप मारायची. अशी सरळ टिप मारून घ्यायची. आता अशा प्रकारचं जर तुम्हाला हे क्विल्ट बनवायचं असेल तर त्याची खासियत एक अशी आहे की तुम्हाला हे इकडे जोडलं, मग दुसऱ्या तुकड्याचं इकडे जोडलं, मग तिसऱ्या तुकड्याचं इकडे जोडलं, असं काहीही करायची गरज नाहीये. सगळे एकाच प्रकारे जोडून घ्यायचेत. हे बघा, मी चारही हे एकाच प्रकारे म्हणजे एकाच बाजूला जोडून घेतलेत. एका कुठल्याही बाजूला तुम्ही जोडू शकता. फक्त याची अरेंजमेंट आता महत्वाची आहे, ती आपण बघू काय करायचं ते. हे बघा, हे असं ठेवायचं, नंतर हे जे आहे ना हे असं ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला फुलासारखं त्याची अरेंजमेंट करायची आहे. हे असं ठेवायचं आणि हे असं ठेवायचं. हे बघा, दिसतंय की नाही किती छान फूल. आता हे याला जोडून घ्यायचं, हे याला जोडून घ्यायचं आणि मग नंतर हे दोन्ही एकमेकांना जोडायचे. हे एवढं जोडल्यानंतर आपल्या क्विल्टचा म्हणजे आपलं दुपटं पण म्हणू शकता तुम्ही, त्याचा एक भाग पूर्ण झाला. तर तुम्हाला जर मोठं दुपटं बनवायचं असेल तर जर बाळांसाठी बनवत असाल तर कमीत कमी असे 4 लागतील. आणि जर तुम्हाला खूप मोठं क्विल्ट बनवायचं असेल 6x4 किंवा 8x6 असं जर बनवायचं असेल तर असे तुम्ही बरेच करून घ्यायचे आणि नंतर मग ते एकमेकांना जोडून तुम्ही मोठं क्विल्ट पण असं करू शकता. मी फक्त हे तुम्हाला डिझाईन दाखवायचं म्हणून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे मी जोडून तुम्हाला प्रॉपर ठेवून दाखवते. हे बघा, आपण हे असं ठेवलंय. हे याला जोडायचं आणि जोडताना मात्र इकडूनच जोडायला सुरुवात करायची. म्हणजे इथे कुठेही जर एक्स्ट्रा कापड आपलं राहिलेलं असेल चुकून, हे बघा आता माझं पण राहिलंय, तर हे आपल्याला कापून टाकता येतं. आता हे आपण आधी जोडून घेऊ. फक्त 1/2 इंचाचंच मार्जिन ठेवून जोडायचं, जास्त मार्जिन ठेवायचं नाही, नाहीतर ते डिझाईन सगळं नंतर आपलं बिघडून जाईल. आता हे एक्स्ट्रा राहिलंय ते मी कापून टाकते. हे जोडून घेतले. आता हे जोडून घ्यायचे एकमेकांना. हे बघा, असं असं ठेवायचं आणि उलट बाजूनी 1/2 इंचावर टीप मारायची. हे बघा, आता हे दोन मी जोडून घेतले, हे दोन जोडून घेतले. हे याला जोडल्यानंतर आपण याचा फायनल लुक बघू शकतो. फक्त जोडताना तेही लक्षात एक ठेवायचं सांगते तुम्हाला. हे बघा, या ज्या शिवणी आहेत ना या मॅच होईल अशा पद्धतीनेच ते जोडायचं, नाहीतर पुन्हा काहीतरी गोंधळ होऊन जाईल. हे बघा, ही शिवण बरोबर याच्यावर ठेवायची आणि 1/2 इंचावर टीप मारायची.
आणि आता हे एक्स्ट्रा राहिलेलं आपण कापून टाकू. शिवताना इकडे तिकडे थोडंफार होतच ते, त्याला पर्याय नसतो. आणि जरी तुम्ही त्या कटर आणि रुलरनी जरी कापून घेतलं ना तरी थोडंफार हे इकडे तिकडे होतच. हे बघा किती छान दिसतंय, दिसतंय ना. तर असेच तुम्ही अजून ब्लॉक बनवून मोठं क्विल्ट पण बनवू शकता. किंवा दुपटं बनवायचं असेल तर मग असे मी सांगितल्यासारखं किमान असे 4 लागतील, म्हणजे हा एक पकडून अजून 3 लागतील. मग त्याला इथे मध्ये वेगळ्या रंगाची पट्टी जोडून पण तुम्ही करू शकता. म्हणजे इकडे अशी एक उभी जोडायची आणि मध्ये मधोमध एक आडवी जोडायची आणि 4 कोपऱ्यात 4 हे असे बसवायचे. आणि मोठं क्विल्ट बनवण्यासाठी एकाच रंगाचे बनवायला पाहिजेत असंही नाही. जर राहिलेल्या कपड्यांपासून तुम्ही बनवत असाल, जसं मी बनवते, आता मी हे असं बनवलं म्हणून दुसरं जे आहे ते मी असं बनवणार नाही. मग माझ्याकडे अजून वेगळे तुकडे असतील तर ते वापरून मी ते बनवणार आणि मिसमॅच करून त्याचं मोठं क्विल्ट मी तयार करणार. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. कारण याच्यासाठी काही तुम्हाला पैसे पडत नाही, फक्त 2 सेकंदांचा वेळ द्यावा लागतो. तेवढा फक्त माझ्यासाठी द्या, जेणेकरून मी तुमच्या समोर असेच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ शकेन. तुमच्या ह्या एका लाईकमुळे आणि एका शेअरमुळे आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला सुद्धा नवीन काहीतरी करायचा हुरूप येतो. तर तेवढं प्लीज माझ्यासाठी करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर असेच अजून नवीन नवीन वेगळे काही डिझाईन बघायचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. मी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या माझ्या पद्धतीने प्रयत्न करेन. आणि आता मी इथेच थांबते. आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक काहीतरी वेगळी नवीन कलाकृती घेऊन.